नमस्कार मंडळी. गरमी खूप वाढलेली आहे आणि इतक्या गरमीत मसालेदार किंवा ऑइली खाण्याच्या अजिबात इच्छा होत नाहीये. म्हणून आज आपण थंड असा शरीराला थंडावा देणारा मिक्स रायता बनवणार आहोत. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. त्यासाठी सर्वात आधी मी एका बाउलमध्ये 1 कपभर इतकं दही घेतलेलं आहे. दही मी इथे खूप जास्त आंबट घेतलेला नाहीये. घरी बनवलेला अगदी फ्रेश दही आहे. याला आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने. यानंतर आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत ते म्हणजे बर्फाचे तुकडे. म्हणजे जे आपलं दही आहे मस्त थंडगार होईल. आपण जे रायता बनवणार आहोत ते खायला सुद्धा आणि शरीराला सुद्धा मस्त थंड वाटेल. तर त्यानंतर आपण इथे बारीक चिरलेली काकडी घेतलेली आहे, बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, त्याचबरोबर बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे, एक बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतलेली आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर मी ह्याच्यात ॲड करून घेतलेला आहे, भाजलेली जिरेची पावडर, साधं मीठ म्हणजे पांढरे मीठ घेतलेले आहे, त्याचबरोबर काळं मीठसुद्धा घेतलेलं आहे. आता आपण छान याला मिक्स करून घेऊया. आता तुम्ही ह्याच्यात तुमच्या आवडीचं म्हणजे गाजर, बीटसुद्धा ह्याच्यात तुम्ही ॲड करू शकता. तर मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही कोणत्या देशातून, कोणत्या प्रदेशातून किंवा कोणत्या राज्यातून ही रेसिपी बघताय मला कमेंट करून नक्की कळवा. म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेल. त्यानंतर आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत बुंदी. हो मंडळी, आज आपण मिक्स रायता बनवणार आहोत. म्हणून मी याच्यात बुंदीसुद्धा ॲड केलेली आहे. तुम्हाला हे वापरायचं नसेल तर कांदा, टोमॅटो किंवा गाजर, बीटरूट वापरून सुद्धा तुम्ही ही रायता बनवू शकता. आता मी इथे जे आपण सुकून घेतलेले पुदिनाचे पाने आहेत ते घेतलेले आहे. पुदिनाचे पाने शरीराला थंडावा देण्यासाठी मदत करते. त्याचबरोबर जे आपण जेवण करतो त्याला पचायला सुद्धा मदत करते. त्याचबरोबर आवर्जून गरमीच्या दिवसात आपल्याला पुदिनाचे पाने खायलाच हवी आहे. म्हणूनच आज मी इथे जे पुदिनाचे पाने आहे याला सुकून घेतलेलं होतं आणि चाळणी त्याला चाळून मी ह्याच्यात ॲड करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बारीक अशी पावडर होते म्हणून मी चाळणी थोडंसं चाळून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हातात चोळून सुद्धा ह्याच्यात ॲड करू शकता. आता आज आपण तडकावाला रायता बनवणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तडका ॲड करू शकता किंवा स्किप केला म्हणजे नाही टाकला तरीही चालेल, काहीही हरकत नाहीये. 1 चमचाभर तूप घेतलेला आहे, जिरे, हिंगची मी ह्याच्यात फोडणी दिलेली आहे. गॅस बंद करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. छान जिरे तडतडले की त्यानंतर आपल्याला इथे एक अर्धा चमचा इतका काश्मीरी लाल तिखट ॲड करून घ्यायचा आहे. म्हणजे कलर सुद्धा छान येईल आणि आपलं जे रायता आहे ते दिसायला सुद्धा खूप छान दिसेल. तर इथे आपला हे तडका म्हणजे आपली फोडणी तयार झालेली आहे. आता आपण ही फोडणी आपल्या रायत्यात ॲड करून घेऊया. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्या जे तडका आहे ते ॲड करू शकता किंवा स्किप केला म्हणजे नाही टाकला तरीही चालेल. असंही आपलं मिक्स रायता खायला खूप भारी भन्नाट लागतं आणि या गरमीच्या दिवसात खूप ऑइली किंवा मसालेदार खाण्याची अजिबात इच्छा होत नाहीये. तुम्ही हे रायता चपाती, पराठा किंवा भाकरी बरोबर सुद्धा सर्व्ह करू शकता. अगदी डाळ भाताबरोबर सुद्धा तोंडी लावायला तुम्ही हा रायता सर्व्ह करू शकता. तर तुम्ही ते बघू शकता आपला मस्त थंडगार असा मिक्स रायता बनवून तयार झालेला आहे मंडळी. तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. गरमीच्या दिवसात आपण दह्याचे भरपूर असे पदार्थ बनवत असतो. तर रायतामध्ये सुद्धा आपण भरपूर असे रायता बनवतो. तर तुम्ही सुद्धा हे मिक्स रायता एकदा नक्की ट्राय करा. खूप भारी लागतं. चवीला सुद्धा खूप छान आहे. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया. असे छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा. धन्यवाद.